नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हळदीच्या बाजारभावाविषयी माहिती घेऊया। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हळदीचा भाव वाढलेला आहे। तर आज तारीख 12 एप्रिल 2026 रविवार। तर कालच्या तारखेमध्ये तारीख 11/4/2026 काही बाजारपेठ बद्दल माहिती घेऊया, जिथे शेतकऱ्यांना हळदीला काय दर मिळालेला आहे याबद्दल आपण माहिती घेऊया। चला तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊ नांदेड बाजारभावाबद्दल। तर नांदेडमध्ये आवक आलेली आहे 2131 क्विंटल, जिथे कमीत कमी भाव मिळाला आहे 10,500 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळालेला आहे 14,400 आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 15,750 प्रति क्विंटलने मिळाले। दुसरी बाजारपेठ आहे हिंगोली मार्केटमध्ये आवक आली आहे 1,750 क्विंटल, जिथे कमीत कमी शेतकऱ्यांना दर मिळालेला आहे 13,500 प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे 14,350 रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर बद्दल सांगायचं म्हटलं तर जास्तीत जास्त 15,200 प्रति क्विंटलला दर शेतकऱ्याला मिळालेला आहे। तिसरी बाजारपेठ आहे जिंतूर, जिथे कमीत कमी शेतकऱ्यांना दर मिळालेला आहे 13,800 रुपये प्रति क्विंटलने आणि सर्वसाधारण दर आहे 13,800 रुपये प्रति क्विंटलने आणि जास्तीत जास्त दर सांगायचं म्हटलं 14,000 रुपये प्रति क्विंटलने दर मिळालेला आहे जिंतूर मार्केट। चौथी बाजारपेठ आहे सांगली इथे राजपुरी हळदीला आहे 5,601 क्विंटल आणि कमीत कमी दर मिळालेला आहे 12,300 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 15,900 रुपये प्रति क्विंटलने। जास्तीत जास्त दर बद्दल सांगायचं म्हटलं तर 21,000 रुपये प्रति क्विंटलने इथं दर मिळालेला आहे सांगली मार्केटमध्ये। आता आपण माहिती घेऊ लोहा नांदेड मार्केट बद्दल, जिथे राजपुरी हळदीला कमीत कमी दर मिळालेला आहे 11,500 रुपये प्रति क्विंटलने आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 12,800 रुपये प्रति क्विंटलने आणि जास्तीत जास्त दर बद्दल सांगायचं म्हटलं 13,025 रुपये प्रति क्विंटलला इथं दर मिळालेला आहे लोहा मार्केटमध्ये। तर सरासरी सांगायचं म्हटलं तर 11,000 पासून ते 16,000 पर्यंत हळदीचा भाव आपल्याला बघायला भेटलेला आहे त्या तारखेमध्ये, जे की आहे 11/4/2026। असंच बाजारभाव किंवा पिकांच्या माहितीसाठी फॉर्म अपडेट्सला नक्की फॉलो करा, जेणेकरून शेती उपयोगी माहिती आपल्याला लवकरात लवकर मिळेल। धन्यवाद।